की नाही? सांग बाप की धैर्य? धैर्य की बाबा? धैर्य की बाबा? हीरा, बाप की धैर्य? बाप की धैर्य? हीरा, हीरा नाही, हीरा हीरा प्लीज असं करू नको हीरा. हीरा थांब, हीरा नको ना ग, हीरा सोड नका त्यांना. हीरा, हीरा सोड त्यांना ग, सोड. हीरा, हीरा नाही, नाही हीरा. हीरा थांब. तयार आहे मी. तुझे म्हणतेस ते करायला तयार आहे मी. मी धैर्यासंग घातलेल्या नादात तोडून टाकीन. मी निघून जाईन त्यांच्या आयुष्यातून. प्लीज हीरा, हे बघ, मी आता तुझे बोलते ते सगळं सगळं मान्य केले की नाही. प्लीज प्लीज त्यांचं छळ थांबव ग. प्लीज हीरा. एक मिनिट, एकच मिनिट. सोडते मी लगेच. तुला आणि तुझ्या पप्पांना अगदी घरापर्यंत सोडून येईन बघ मी. तू काय मला बावळट समजते का ग? नाही म्हणजे तू मान्य केलंस आणि मी लगेच खुश होऊन जाईन. तू फक्त धैर्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहेस हे मान्य करून चालणार नाही. तर तुला त्यांच्या नजरेतून स्वतःला उतरवून दाखवलं पाहिजे. धैर्यांनी ना तुला असं हेट केलं पाहिजे, मनापासून हेट केलं पाहिजे. म्हणजे ते तुला स्वतःहूनच त्यांच्या घरातून, त्यांच्या मनातून आणि त्यांच्या आयुष्यातून कायम हाकलून देते. तेही फक्त पुढच्या 7 दिवसात. कसं शक्य आहे? प्रश्न प्रश्न प्रश्न. तुझ्या प्रश्नांची ना उत्तर द्यायला रिकामी बसली नाहीये मी इथे. हा, जमत नसेल ना तर तसं सांग, नाहीतर मग मला जमतंय कसं करते. तुला तुझा बाप मेलेलाच बघायचा आहे वाटतं. नाही नाही हीरा, नाही नाही. हे बघ, मी पाय पडते तुझ्या. बघ हीरा प्लीज. आता तू जे बोलतेस ना ते सगळं करायला मी तयार झाली आहे ग. प्लीज त्यांना सोड ना, प्लीज ग. आत्ता कसं? चल, आत्ता या क्षणापासून तुझी वेळ सुरू होते. 7 दिवस. इथून पुढच्या 7 दिवसात जर धैर्याने तुला हाकलून दिलं नाही तर मग मैताचं सामान घेऊनच बापाला भेटायला यायचं. अशी कशी धैर्यांच्या आयुष्यात न जाऊ मी. आता कुठे नव्यानं सुरुवात केली आम्ही.
आता कुठं जुळलेली गाठ घट्ट होत होती. खरं धैर्य, माझ्या पप्पांना मी असं नाही बघू शकतो. तुमच्यावर माझं प्रेम आहे. खरं पप्पांची गरज फक्त मलाच नाही, आई आणि भाऊंना पण आहे. धैर्य, तुमच्यात आणि पप्पांच्यात मला पप्पांची निवड करायला लागते. सॉरी धैर्य, खरंच सॉरी. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, लई प्रेम आहे धैर्य. सावी, कालपासून लय टेन्शन मध्ये आहेस तू. तुझ्या मनात विचारांचे वादळ सुरू आहेत दिसतंय मला. पण तरी सुद्धा तू मला काहीच सांगितलं नाहीयेस. असो, कधी कधी पार्टनरच्या मनातलं न सांगताही कळालं पाहिजे मला. आणि मी आता तेच समजून घेतोय. सावी, तू जरी मला काही सांगितलं नसशील ना, तरी तुझ्या प्रत्येक टेन्शन मध्ये तुझा हा नवरा तुझ्या सोबत आहे कायम. आणि तेच तुला समजावं म्हणून तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेतलंय मी. सावी, आय लव्ह यू. सावी, जावई बापू, जावई बापू, भाऊ, आई, सावी कुठं आहे? सावी इथं नाही आली. इथं नाही आली? मग कुठे गेली? गेली कुठं? गेली कुठं म्हणजे काय झालंय? कुठे सावी? ती सकाळी कामासाठी घरातनं बाहेर पडली होती.